वेलकम बॅक फ्रेंड्स. आज आहे संडे आणि आता आम्ही निघतोय महाबळेश्वरमधून. सो आरव खूप सॅड झाला. आरवला अजून राहायचं आहे बट सुट्टी संपली आहे आणि आता परत रोजचं रुटीन चालू होणार आहे. सो महाबळेश्वरवरून आज संडे आहे. सकाळी आता वाजल्यात 10. आम्ही निघत आहोत. बघू आता किती वेळात पोहोचतो वसईला. चला तर मी तुम्हाला निघाली की परत आपण भेटूया. चला तर गाईज आपण आता निघालो आहोत हॉटेलवरनं आणि लवकर निघू तरी आपल्याला वाजल्यात 10:30 आणि आपल्याला घरी पोहोचायला 6 तास दाखवत आहेत आणि आपण 4:30ला पोहोचू असं सांगतायत. बघूया आता परत आपण कुठेतरी खायला वगैरे थांबू. त्यामुळे आपल्याला किती वेळ लागतो तो आपण बघूया. चला तर आमच्या बरोबर असेच कनेक्ट राहा. To the city streets, we began to feel the fire. We rise like tall buildings as the chemicals they take us higher. The night's young and it's just begun as she puts her hand in mine. We wanna chase the night, wanna dance to the light. आता आपण हायवेला पोहोचलो आहोत. नॅशनल हायवे 48 वर आपण आहोत आता. कधी कधी आकाशामध्ये वेगवेगळे आकाराचे ढग आपल्याला बघायला दिसतात. त्यामध्ये कधी कधी आपल्याला वेगवेगळे आकार दिसतात. तसंच समोर एक मला आकार दिसत आहे छान गादीवर बसलेला गणपती बाप्पा. तुम्हाला दिसला की नाही तर मला नक्की कमेंट करून सांगा. हायवेलाच आपण आता नाश्ता करण्यासाठी थांबलो आहोत. आपण सकाळी निघालेलो, काही चहा वगैरे काही नव्हता घेतला. मग म्हटलं चला नाश्ता करायला थांबूया. आम्ही घेतली मिसळ आणि उपमा. मिसळ एकदम भारी आहे, फुल अशी मस्तपैकी. जेवायची गरज नाही आनंदा. नाश्ता करून आपण निघालो आहेत पुन्हा आणि आता टाइम झाला आहे 11:54 म्हणजे 12 आणि पोचायचा टाइम दाखवतोय 5:30. सो बघूया आता किती वाजता पोहोचतायत. चला टर्नल लागला आहे. आम्हाला पुन्हा ट्रॅफिक लागला आहे. खूप मोठं ट्रॅफिक आहे. आता बघूया आम्ही कुठे आहेत काय माहिती. हा कर्जतचा टर्नल लागला आहे. आता आम्ही पुण्यामध्ये पोहोचत आहोत. आम्ही आता पुण्यामध्ये आहोत. पुण्याला पोहोचलो आहोत. इथे सुद्धा पाऊस नाहीये. आता आपण यशवंतराव चव्हाण एक्सप्रेस वे वरती आहोत. आपली स्वतःची कार किंवा कुठलंही व्हेकल घेऊन जर आपण जात असतो तर एक फायदा असतो, आपल्याला पाहिजे तिथे आपण जाऊ शकतो. तर आम्ही आता चाललोच होतो इथून लोणावळा साईडून. तर म्हटलं चला लोणावळा खंडाळा घाटातनं जाऊया म्हणून आम्ही आता लोणावळे मार्गे जात आहोत. हा जो वरून ब्रिज जातो तो जातो मुंबईला आणि आता हा आपण उतरतोय लोणावळ्यामध्ये. आपण मस्त खंडाळ्याच्या घाटातून जाऊया. आपण आलो आहोत चिक्की घ्यायला. A1 चिक्की मध्ये मस्तपैकी फ्रेश चिक्की आहे. इथे फौज आहे. सो गाईज आता आम्ही चिक्की घेतली. A1 चिक्की मधनं खूप छान चिक्की मिळते तिकडून म्हणून आम्ही तिकडूनच घेतो. आता आपण निघालोय पुन्हा लोणावळ्यामध्ये. चाललोय आपण आता खंडाळा घाटात मस्तपैकी. आणि आता वाजले 2:50 आणि आता आपण चाललोय जेवायला. आणि आता आरवला लागली भूक. आता आम्ही खंडाळ्याच्या घाटामध्ये जाणार आहोत मॅगी खाण्यासाठी. तिकडची जी अशी ठेल्यावरची जी मॅगी असते ना ती खायला चाललोय आम्ही. आम्ही उतरल्यात आता खंडाळ्याच्या घाटामध्ये. मस्तपैकी छान असं क्लायमेट आहे इथे, तुम्हाला मी दाखवते. आणि आता इथे आम्ही खातोय मॅगी. हा व्ह्यू इतका छान आणि सुंदर आहे ना की अप्रतिमच. आम्ही बाहेर एकदम कठड्यावर उभे होतो आणि खूप छान आहे हा इकडचा व्ह्यू. Now the morning is the
घाटाच्या रस्त्याच्या बाजूला दुकानं बनवल्यात आणि दुकानाच्या पुढे अगदी दरीच्या बाजूला असे छान कठडे बनवल्यात. तिथे आम्ही बसलो होतो आणि आमच्या आरोला ना मॅगी खायची खूप इच्छा झाली आहे. घे रे आणा. आता आमचे 2 मॅगी आहेत. आम्ही राज स्नॅक्स सेंटरवरती थांबलो आहे. हाय हाय, तर पाऊस असताना तर अशी मज्जा आलीच ती मॅगी खायला, झणझणीत मॅगी. चला मी मॅगी खाते आणि मग तुम्हाला भेटते. आम्ही मॅगी खाल्ल्यानंतर असेच रस्त्याला पुढे चालत गेलो. घाटाचाच रस्ता आहे. तिथे छान बाजूला वेगवेगळे स्टॉल आहेत. वडापाव, पेरू, कॉर्न. चला तर आता आपण निघालोय. मस्त मॅगी वडापाव खाल्ला इथे घाटामध्ये. खूप मस्त वाटलं. पण थोडं क्लायमेट गरम आहे. आता इव्हनिंगला थोडासा फॉग यायला सुरुवात झाली आहे. हा खोपोलीसाठी नवीन रस्ता बनवला आहे. खोपोली मुंबई. आता आपण मुंबईच्या नवीन रस्त्यावरून येतोय. फायनली आम्हाला पाऊस मिळालाय, तो पण मुंबईत आल्यानंतर. मुंबईमध्ये इतका पाऊस लागला की समोरचं काहीच दिसत नव्हतं. इतका मुसळधार धोधो पाऊस कोसळत होता. चला तर मी इकडेच आता आपल्या ब्लॉगचा एंड करत आहे, कारण आता आपण पोचलो आहोत आणि आता आपण आहोत घोडबंदर रोडवरती. घोडबंदरचा जो नवीन ब्रिज आहे तिकडे आहोत. थँक्यू सो मच गाईज, तुम्ही आपल्याला खूप छान प्रेम देत आहात. खूप चांगले व्ह्यू येत आहेत. नवीन चॅनल असून सुद्धा खूप चांगले व्ह्यूज येत आहेत. असेच व्हिडिओज बघत राहा आणि असेच खूप सारे नवीन नवीन मी व्हिडिओज घेऊन येत राहील.